योजना भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांकरता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बौद्धिक होत आहे। आता 8:30 वाजता हे बौद्धिक सुरू होणार आहे आणि याकरता आमदार आणि मंत्री रेशीमबागेतल्या स्मृती मंदिरामध्ये यायला सुरुवात झालेली आहे। यावेळी संघाचे नेते भाजप आणि शिवसेना आमदारांना मार्गदर्शन करतील। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार मंत्री यावेळी उपस्थित राहतात का हे बघायचं। निश्चितच दरवेळेस अधिवेशनाच्या निमित्तानं जेव्हा नागपुरात सर्व मंडळी येतात तर सर्व मंडळी मिळून ह्या ठिकाणी येतात। ह्या ठिकाणी परिसर आणि इथून जे काय कार्य झालं होतं त्याच्याबद्दलची माहिती घेणे आणि इथले विचार घेऊन त्या संदर्भात कार्य करणे आणि सर्वांना एक आनंद होतो। ह्या ठिकाणी आल्यावर एक वेगळी ऊर्जा मिळते। ज्या समर्पण, सेवा, राष्ट्रभक्ती या सर्व बाबी संघाशी आणि आमच्याशी जोडल्या गेल्या आहेत त्यांचा आणि आमचा अजेंडा एकच आहे, हिंदुत्वाचा, आणि तो निश्चितपणे आम्ही या ठिकाणी जपण्याचा प्रयत्न करतो। एक महत्त्वाचा हा विषय आहे। आज हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे, त्यात रविवार आहे। आजच्या दिवशी संघानं एक बौद्धिक ठेवलेलं आहे आणि ते बौद्धिक आहे नागपूरमध्ये। तर त्याला भाजप आणि शिवसेनेचे नेते मंत्री उपस्थित राहणारच आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नेते उपस्थित राहतात का हे बघायचं। महायुतीच्या आमदारांकरता हे संघाचा बौद्धिक आहे। राष्ट्रविचार काय असावा या अनुषंगाने हे बौद्धिक घेतलं जातं। ही थेट दृश्य आहेत। काही क्षणापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित झालेले आहेत, त्याची थेट दृश्य आपण बघतोय। संघाचा बौद्धिक आहे काही वेळामध्ये त्या ठिकाणी मुख्यमंत्री उपस्थित राहिलेले आहेत। रेशीमबागेतलं हे स्मृती मंदिर, हेडगेवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन। महायुतीचे एक आमदार रेशीमबागेमध्ये यायला लागलेले आहेत। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथं पोहोचलेले आहेत। 8:30 वाजता हे बौद्धिक होणार आहे आणि त्यानंतर इथून पुढे सगळेच जण सभागृहाच्या दिशेने, विधिमंडळाच्या दिशेने जातील, कारण आजचं सभागृहाचं शेवटच्या दिवसाचं कामकाज होईल। शनिवार रविवार सुद्धा कामकाज सुरू राहिलं, कारण आठवड्याभराचंच हिवाळी अधिवेशन होतं। आपण हे थेट जे दृश्य बघतोय ते या संघाच्या स्मृती भवनातलं आहे। हेडगेवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून आता मुख्यमंत्री या बौद्धिकामध्ये सहभागी होतील। फक्त मुख्यमंत्रीच नाही, भाजपचे सगळे आमदार मंत्री, शिवसेनेचे आमदार मंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा काही वेळामध्ये इथे पोहोचतील। म्हणजे मागच्या वेळी जेव्हा बौद्धिक झालं होतं तेव्हा सुद्धा भाजप आणि शिवसेनेचे नेते मंत्री सगळे उपस्थित होते। यावेळेला सुद्धा तसंच दृश्य आपल्याला दिसेल। राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा महायुतीमध्ये सहभागी आहे। तर अजित पवार आणि त्यांचे मंत्री नेते सहभागी होतात का हे बघायचं। पण आत्ता तरी भाजप आणि शिवसेनेचे मंत्री आमदार सगळे उपस्थित राहायला सुरुवात झालेली आहे। स्वतः मुख्यमंत्री स्मृती भवनामध्ये दाखल झालेले आहेत आणि काही वेळामध्ये बौद्धिक सुरू होणार आहे। राष्ट्रविचार, राष्ट्रनिर्माण याच्या संदर्भात मार्गदर्शन या बौद्धिकामध्ये केलं जातं। महायुती एकत्रित राहावी, त्यांचा गोल, त्यांचं उद्दिष्ट एक असावं, याच्या अनुषंगानं यात संघाच्या बौद्धिकामध्ये मार्गदर्शन केलं जातं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्मृती भवनामध्ये दाखल झाल्याची ही थेट दृश्य। आज नागपुरामध्ये रविवार असला तरी शांतता नाही आहे, खूप साऱ्या घडामोडी घडतायत। कारण एकतर एका बाजूला हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि हिवाळी अधिवेशन होतंय म्हणून वेगवेगळी
आंदोलनं मोर्चे नागपुरामध्ये होत आहेत आणि आज रविवारच्या सकाळी संघाचा बौद्धिक महायुतीच्या नेत्यांकरता आयोजित करण्यात आलेला आहे त्याची दृश्य या संदर्भातल्या काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्याही बघूयात. समाजाच्या प्रगतीची समस्या आहे. समस्या समाधान करण्यासाठी चांगले विचार मांडणं. आपल्या हृदयामध्ये दोन मन वास करतात, ते चांगलं एक वाईट. तर समाज हा स्वैराचारी मार्गाने जाण्याच्या ऐवजी संस्कारी मार्गाने गेला पाहिजे. जियो और जीने दो हा भाव समाजामध्ये असला पाहिजे आणि त्या दृष्टीने कार्य करण्याची प्रेरणा इथून घेतली जाते. अधिवेशनाच्या दरम्यान या ठिकाणी भेट देणं हे प्रत्येक आमदारांचं कर्तव्य आहे. तीच खरी प्रेरणा आहे, तेच खरे विचार आहेत आणि हाच राष्ट्राच्या प्रती प्रेम आणि हा अतिशय शिस्तबद्ध विचार घेऊन जाण्यासाठी या ठिकाणाहून प्रेरणा मिळत असते. तर तुम्ही नेहमी इथे येता, मात्र ज्यावेळी अधिवेशनाच्या वेळी इथे येता आणि संघाकडून बौद्धिक आयोजित केलं जातं त्यावेळी नेमक्या काय भावना असतात, काय मार्गदर्शन संघ तुम्हाला करतो? दोन प्रकार आहेत. काही संघात गेलेले स्वयंसेवक आहेत, काही संघात न गेलेले स्वयंसेवक, सगळे पण स्वयंसेवक आहेत. असा जो स्वयंसेवक वृत्तीचा संघाने जो हिंदुत्वाचा उपासना पद्धतीशी न जोडलेला, देशाशी जोडलेला एक राष्ट्र, त्या राष्ट्राचे आम्ही सेवक, त्याची सेवा करणं हे आमचं आद्य कर्तव्य, असा जो सांस्कृतिक राष्ट्रवाद मांडला, तो विचार घेऊन काम करणारा प्रत्येकाला केव्हा ना केव्हा तरी रेशीमबागमध्ये यावंसं वाटत असतं. आमचं भाग्य असं आहे की आम्हाला अधिवेशनच असतं, त्यामुळे दरवर्षी आम्ही इथे येण्याची योजना करतो आणि श्रद्धेने लोक येतात. पण नेमकं काय मार्गदर्शन असतं? तुम्ही राजकीय जीवनात ज्यावेळी रोज असता त्यावेळी काय या मार्गदर्शनाचा तुम्हाला फायदा होतो? संघाचं रोजच्या जीवनामध्ये काही मार्गदर्शन नाही, काही हस्तक्षेप नाही. संघाने एक विचार दिला, देश सर्वतोपरी, राष्ट्र सर्वतोपरी. जो विचार क्षीण झाल्यामुळे त्या वेळेला आक्रमक घेऊन राज्य करू शकतो, तो विचार स्ट्रॉंग केला संघाने आणि त्यामुळेच गेल्या काही वर्षामध्ये या देशामध्ये फुटीचे, एकात्मतेला धोका निर्माण करणे सगळे प्रश्न संपले. कारण अशा प्रत्येक वेळेला होतो. काश्मीरचा प्रश्न असू दे, पंजाबचा प्रश्न असू दे, नक्षलवादाचा प्रश्न असू दे, संघ ताठपणे उभा राहतो आणि संघ काही करत पण नाही. संघाने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गेलेल्या स्वयंसेवकांना एक दिशा दिली आहे की काय झाल्यास काय करावे, काय झाल्यास काय करावे, काय आणि त्या पद्धतीने सगळेजण काम करतात. त्यामुळे संघाचा विचार हा देशामध्ये रुजला नसता तर ह्या देशाची पुन्हा एकदा शक्ल व्हायला वेळ लागला नसता. कारण ज्या ज्या वेळेला अशी शक्ल होण्याचा प्रसंग आला, काश्मीर, पंजाबमध्ये किती स्वयंसेवक मारले गेले. इकडे आंध्रामध्ये नक्षलवादाशी लढताना किती स्वयंसेवक मारले गेले. पण ती आहुती देऊनही संघाच्या स्वयंसेवकाने ठामपणे हा देश एक आहे, या देशावर प्रेम करणारा नागरिक निर्माण करणं आणि त्या सगळ्यांनी मिळून देश हित हे प्रथम हित मांडणं हे 100 वर्षात इतकं एस्टॅब्लिश केलं, प्रस्थापित केलं आणि त्याचे ऋण, त्याचे उपकार कोणी विसरणार. पण दादा तुम्ही अजितदादांना इथं आणण्यात कन्व्हिन्स करू शकलेलं नाही. हे बघा, बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारलात की ज्याला संघाबद्दल प्रेम आहे, संघाच्या ह्या अत्यंत ऋषितुल्य व्यक्तिमत्वाबद्दल प्रेम आहे, माहिती आहे. असे आम्ही वर्षानुवर्ष जे स्वयंसेवक जे आहोत त्यांना हे वाटत असतं की वर्षातून 4-5 वेळा जावं, आमचं हे तीर्थक्षेत्र आहे. हे अजितदादांना वाटलं पाहिजे अशी संघाच्याच कार्यपद्धतीमध्ये विचाराची सक्ती नाही. अजितदादांना असं वाटलं असेल, माहित नाही येणार आहेत की येणार. पण आम्ही काही निमंत्रण आम्ही सगळ्यांना देतो की आम्ही जाणार आहोत आज रेशीमबागला, या. पण ते न आले, चला आता आमच्या यादीमध्ये त्यांच्यावर निगेटिव्ह मार्क टाका, अजित आले नाही, निगेटिव्ह मार्क का नाही आले तुम्ही, असं नाही आहे. कारण मूळ संघाच्या कार्यपद्धतीतच लोकशाही आहे, विचार स्वातंत्र्य आहे. त्यामुळे ज्यांना ज्यांना वाटतं की हे आमचं तीर्थक्षेत्र आहे ते येणार, आमच्यासारखे राहू शकत नाही. नागपूरमध्ये आले की कार्यक्रमामध्ये पहिला भाग काय ते रेशीमबागला जाणार. ओके, चला. वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत सौदत्ती मांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. नाही बघा, वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांच्यासोबत कैलासवासी गोपीनाथ मुंडे साहेब असतील, कैलासवासी प्रमोद महाजन साहेब असतील, ह्यांनी आपल्या देशामध्ये हिंदुत्वाची विचार प्रखरतेने वाढवला, तो पेरला.
आणि तोच विचार घेऊन आज आमचं हे तरुण आज राजकारणामध्ये असताना आज रेशीमबाग इथे आलेलं असताना हिंदुत्वादी विचारांनी एकत्र येणं मला त्यामध्ये काहीच गैर वाटत नाही. उलट आम्हाला याचा नक्कीच अभिमान आहे. संघाचं बौद्धिक आज आयोजित करण्यात आलंय. 8:30 वाजता हे बौद्धिक आहे आणि 10च्या दरम्यान विधिमंडळामध्ये पोचायचं आहे. त्या दरम्यान हे बौद्धिक महायुतीच्या नेत्यांसाठी आयोजित करण्यात आलेलं आहे. रेशीमबागेतल्या स्मृती भवनामध्ये, स्मृती मंदिरामध्ये मुख्यमंत्री दाखल झालेले आहेत. महायुतीचे नेते दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे. एक एक मंत्री नेते येत आहेत आणि त्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा आपण बघतोय. अधिवेशन म्हटलं की सुधीर भाऊ यांचं नेहमीच नाव असतं. यावेळी आणखी एक गोष्ट जी महत्वाची आहे ती तुमचा हा ब्रॉश, तुम्ही जो रोज शंकरजीच्या मूर्तीचा ब्रॉश लावताय, काय याच्या मागचं लॉजिक आहे? काही नाही, मी भगवान महादेवाचा भक्त आहे आजपासून नाही. अतिशय जेव्हा मग समजायला लागलं तेव्हापासून मी रात्री भगवान महादेवाचं ओम नमः शिवाय म्हणूनच मी झोपतो. मग एका ठिकाणी हे दिलं आणि मग महादेव भगवान दिल्यानंतर त्या दिवशी त्यांनी गावल्यावर त्या दिवसापासून एक घटना माझ्या आयुष्यात झाली की माझं मन हे समाधानी झालं, आनंद आणि ऊर्जा. आणि तेव्हापासून मी ठरवलं की जितके दिवस येईल तितके दिवस हे गावायचं. भाऊ, तुम्ही समाधानी म्हटलं, राजकारणात आहे, समाधानी म्हणणं एक तर तुम्ही मंत्री नाही आहेत, त्यामुळे या समाधानी म्हणण्याचे नेमके अर्थ काय आणि महादेवांनी याच्यात काय म्हणजे तुम्हाला समाधान मिळेल? शेवटी देवावरची श्रद्धा ही आपल्याला शक्ती देते, ऊर्जा देते. आपल्या सोबत देव आहे हा भाव जेव्हा निर्माण होतो तेव्हा सर्व अशा गोष्टींपासून आपल्याला आपोआपच एक शक्ती मिळते. आणि मंत्री नाही म्हणजे या महाराष्ट्रात 13.5 कोटी लोक आहे, त्याच्यात 42 मंत्री आहे आणि 42 पैकी हे शुद्ध भाजपचे 9च मंत्री आहे. तर बाकी समाधानी आहे की नाही भाजपचे आमदार? मग समाधान हे मान्यावर आहे, समाधान हे पदावर नाही आहे. बरं, हा महादेवाची जी तुमचा मूर्ती आहे ही गुडलक चाम आहे का तुमच्यासाठी? म्हणजे याच्यामुळे तुमच्यासोबत सगळे शुभ होत आहे? शुभ होण्यापेक्षा शक्ती देते. शेवटी प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाने होत नसते, पण तुमच्या मनाविरुद्ध ही गोष्ट झाल्यावर तुम्ही मात्र निश्चल राहायचं, ही शक्ती भगवान महादेव नक्कीच देते. सुधीर भाऊ, राजकीय प्रश्न विचारतो. तुम्ही संघाच्या या रेशीमबागमध्ये आलेले आहात. हे रेशीमबाग तुमच्यासाठी अत्यंत पवित्र अशी जागा आहे. इथं आल्यावर काय विचार मिळतात? संघाकडून काय मार्गदर्शन तुम्हाला होतं? नाही, मला वाटतं की एक शक्ती, ऊर्जा, मोटिवेशन, प्रेरणा हे या ठिकाणी आल्यावर मिळते. या ठिकाणी आल्यावर एक गोष्ट लक्षात येते की आपल्याला जगायचं कशासाठी आहे. देहाकडून देवाकडे जाताना देश लागतो आणि देशाला आपण काहीतरी देणं लागतो. हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं वाक्य हे जेव्हा संघभूमीत येतो तेव्हा पुन्हा पुन्हा आठवतं की भगवा हा जो संघाचा ध्वज आहे, भगवा याचा अर्थ भयरहित, गर्वरहित आणि वासनारहित असं जीवन जगण्याची शक्ती इथून प्राप्त होते. भाऊ, पृथ्वीराज चव्हाण यांनी काही दिवसाआधी म्हटलं होतं की 19 डिसेंबरला मराठी माणूस पंतप्रधान होईल. आता 19 डिसेंबरला काहीच दिवस शिल्लक आहे. या सगळ्या वक्तव्याकडे कसं पाहतो? गंमत म्हणून पाहतो, षडयंत्र म्हणून पाहतो. खरं तर पृथ्वीराज चव्हाण साहेबांबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे, एक चांगले व्यक्ती आहे. पण काँग्रेसच्या लक्षात आलं की दुसऱ्या कोणी नेत्याने असं वाक्य म्हटलं तर खूपच जास्त टीका होईल आणि म्हणून पृथ्वीराज चव्हाणांना त्यांनी पुढे केलं. खरं तर अमेरिकेमध्ये एखादी घटना, एखादा पेपर, तिथं त्यांच्या षडयंत्राचा भाग असू शकतो आणि त्याला भारतातील काँग्रेसला अगोदरच माहिती आहे तो पेपर. त्यांना हे माहिती आहे की 19 तारखेला तो पेपर सबमिट झाल्यावर अशा अशा घटना होत आहे. हे काय दर्शवतं की अमेरिकेचं आणि काँग्रेसचं देशविरोधी कृत्यामध्ये काही संबंध तर नाही ना, हे तपासायची गरज आहे. त्यांना काय माहित हो अमेरिकेत काय कागदामध्ये काय आहे म्हणून? काही गडबड आहे. दया दाग मी कुछ कागा आहे. भाऊ, काल प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं की अमित शहाची भेट घेतली एकनाथ शिंदेनी, त्यानंतर पुढच्या 1-2 महिन्यामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील अशी शक्यता त्यांना वाटत. अशी कोणाला वाटतंय? नाही म्हणजे भीती वाटतंय की शक्यता वाटतंय हे माहित नाही. त्यांना भीती वाटतंय का? मला माहित नाही. त्यांना याच्यावर बोलण्याचं काही कारणच नाही आहे. प्रकाश भाऊ आंबेडकर मोठे नेते आहे. अशा पद्धतीने दुसऱ्या पक्षामध्ये
काहीतरी सनसनाटी निर्माण करणारं वाक्य त्यांच्याकडून अपेक्षित नाहीये. आणि त्यांचा माझ्या माहितीप्रमाणे अशा पोपटपंची भविष्यावर त्यांचा स्वतःचाही विश्वास नाहीये. विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते नातू आहे. अतिशय समजदार नेते आहेत. त्यांनी असं भाष्य कृपया करू नये. वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहिते सर, उदय तिवांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. संघाचं स्मृती भवन, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पोचलेले आहेत. त्यांचे नेते मंत्री सुद्धा त्यांच्यासोबत दिसत आहेत. संघाचा बौद्धिक आहे. महायुतीच्या खरं तर नेत्या मंत्र्यांसाठी आहे. शिवसेना आणि भाजप तर कायम सहभागी होतच असतात. काही वेळापूर्वी मुख्यमंत्री दाखल झाले आणि आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झाले स्मृती भवनामध्ये. एकनाथ शिंदे दाखल झाल्याची ही थेट दृश्य आपण बघतोय. संघाच्या स्मृती भवनामध्ये बौद्धिक आहे. 1-1.5 तासाचं हे बौद्धिक असेल आणि त्यानंतर सगळेच नेते मंत्री हे मार्गक्रमण करतील विधिमंडळाकडे. आज हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. दोन्ही सभागृहामध्ये आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बोलणार आहेत. म्हणजे विधानसभेमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उत्तरं देतील विधान परिषदेमध्ये. तर हे दोन्हीही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्मृती भवनामध्ये आता दाखल झालेले आहेत. राष्ट्रविचार, राष्ट्रप्रेरणा, राष्ट्र उद्दिष्ट काय या संदर्भात बौद्धिक असतं आणि दरवर्षी हे बौद्धिक हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान आयोजित केलं जातं. म्हणजे जेव्हा नागपुरामध्ये अधिवेशन होईल त्या दरम्यान हे आयोजित केलं जातं. तर आज हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. त्या दिवशी सकाळी 8:30 वाजता संघाच्या स्मृती भवनामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झालेले आहेत. महायुतीच्या नेत्यांकरता बौद्धिक आयोजित केलं गेलेलं आहे. आपल्याला सगळे शिवसेनेचे नेते मंत्री दिसतात. नीलम गोरे आहेत, निलेश राणे आहेत, सगळे अर्जुन खोतकर आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत. हे सगळे शिंदेंबरोबर आलेले, पण याआधी सुद्धा काही शिवसेनेचे नेते आलेले आहेत, मंत्री आलेले आहेत. आणि आता ज्या ठिकाणी बौद्धिक आयोजित केले गेले त्या सभागृहाकडे, त्या हॉलकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निघालेले आहेत. संघाचं स्मृती भवन नागपुरातलं, जिथे सध्या VVIP हालचाली सुरू आहेत, कारण महायुतीचे सगळे नेते स्मृती भवनामध्ये दाखल होत आहेत. यावर्षी नागपुरामध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवला गेलेला आहे, कारण अलर्ट दिला गेला आहे नागपूरला आणि नेमकं हिवाळी अधिवेशन नागपुरामध्ये होतं. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात महत्त्वाच्या ज्या वास्तू आहेत, शासकीय ज्या वास्तू आहेत, अशा सगळ्याच वास्तूंना VVIP सुरक्षा व्यवस्था पुरवली गेलेली आहे. त्यात हिवाळी अधिवेशन, त्यात सगळे नेते मंत्री हे नागपुरामध्ये. आत्ता आपण जी दृश्य 2 बघतो आहोत ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरच्या संघाच्या स्मृती भवनामध्ये दाखल झाले तेव्हाची दृश्य, आणि दुसरीकडे उपमुख्यमंत्री काही क्षणापूर्वी दाखल झाले तेव्हाची दृश्य. जो काही चांगला विचार कानावर पडेल, एकत्रित राष्ट्र निर्माण करण्याकरता जे काही मार्गदर्शन चांगलं मिळेल ते घ्यायची आमची तयारी आहे, असं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या अनुषंगाने म्हणाले होते.